नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. कारण आता काही लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. जर एक महत्वाची प्रक्रिया पूर्ण केली नाही तर दर महिन्याला मिळणारे 1500 रुपये कायमचे बंद होऊ शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील आर्थिक दृष्ट्या कमजोर महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. आतापर्यंत कोट्यवधी महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. सरकारने या योजनेसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली आहे. कारण काही ठिकाणी फसवणूक आणि गैरफायदा घेतलेल्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे सरकारने लाभार्थ्याची पडताळणी करण्याचं ठरवलं होतं. सरकारने ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2026 ठेवली आहे. आधी ही तारीख डिसेंबर 2025 होती, पण नंतर ही वाढवून 31 मार्च 2026 करण्यात आली आहे. अनेक महिलांनी ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडला असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे सरकारने ऑनलाईन पोर्टलवर दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. लाभार्थी महिलांनी 31 मार्च पूर्वी ही दुरुस्ती करणे आवश्यक आहे. राज्यात सध्या सुमारे 2,47,00,000 महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यापैकी 50 ते 60 लाख महिला अपात्र ठरू शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पण सरकारकडून या संदर्भात अधिकृत माहिती आलेली नाही. जर त्या महिलांनी ई-केवायसी दुरुस्ती केली नाही तर त्यांचा 1500 रुपयाचा हप्ता कायमचा बंद होऊ शकतो. मात्र एक महत्वाची गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. राज्य सरकारने अर्थसंकल्पात या योजनेसाठी 36,000 कोटी रुपयाची तरतूद केली आहे. पात्र महिलांना पुढेही हप्ता मिळत राहणार आहे. म्हणून कुठल्याही लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही. आणि ज्या लाडक्या बहिणीची ई-केवायसी करताना चूक झाली होती, चुकून चुकीचा पर्याय निवडला होता, त्या लाडक्या बहिणींनी येणाऱ्या 31 मार्च पर्यंत आपल्या ई-केवायसी ची दुरुस्ती करून घ्यायची आहे. जर तुम्ही तुमची ई-केवायसी दुरुस्त केली नाही तर तुमचा लाभ कायमचा बंद होऊ शकतो. म्हणून लाडक्या बहिणींनो, लवकरात लवकर तुमची ई-केवायसी चुकलेली असेल तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या ई-केवायसी ची दुरुस्ती करून घ्या. आणि लाडक्या बहिणींनो, तुम्हाला कॉमेंट्स करून सांगायचं आहे तुमची ई-केवायसी पूर्ण झाली का आणि तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता आला का. जर तुम्हाला लाडकी बहीण योजना आणि सरकारी योजनेचे अपडेट सगळ्यात अगोदर पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. नमस्कार.